वन बाय वन घ्या, 1 तास विचारतं विचारा, मला काय नाही. हे बघा, काल CBIला ही एन्क्वायरी दिली जावी अशी मागणी अजितदादांच्या पक्षाकडनं काकी असतील, पार्थ असेल आणि काही इतर नेते यांनी मिळून त्या ठिकाणी केली. चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं पत्र बघितलं, मी जे मुद्दे मांडले ते त्या पत्रामध्ये दिसले. म्हणजे माझ्या मनात ज्या शंका आहेत त्यासुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त विषय एवढाच आहे, 20 दिवसानंतर हे पत्र जर त्या ठिकाणी दिलं जात असेल तर थोडा उशीर झाला, काय हरकत नाही. आणि दुःखात पक्ष असेल, आमदारांशी बोलायचं असेल, पदाधिकाऱ्यांशी बोलायचं असेल, सगळ्यांशी बोलून त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. पण या 20 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने त्या ठिकाणी न झाल्यामुळे कागदांमध्ये हेराफेरी झाली असावी असं माझं मत आहे. ठीक आहे, आम्ही सत्तेत नसताना एवढं लढतोय, त्यांनी काल पत्र दिलं असेल त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी होईल. देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा लगेचच्या लगेच CBIला परवानगी देतील. CID पण इन्व्हेस्टिगेशन करेल, CBIसुद्धा इन्व्हेस्टिगेशन करेल, DGCA पण इन्व्हेस्टिगेशन करेल. आणि बाहेरून एखादी एजन्सी ही घ्यावीच लागेल, एखादी नाही 2 एजन्स्या, आणि त्याला कंट्रोलिंग एक प्रमुख बॉडी असावी असं आमचं मत आहे. काल ज्या रिपोर्टचा तुम्ही उल्लेख मगाशी केला की तो DGCAकडनं तिथं आला होता, त्याच्या मॉडेल, विमानाच्या मॉडेलमध्ये चूक झाली आहे, त्याच्याच बरोबर विमान रजिस्ट्रेशनमध्ये चूक झालेली आहे. मग त्या एजन्सीकडनं तपास हा योग्य पद्धतीने तो सुद्धा टेक्निकली होईल हे कसं आपण मानू शकतो. त्याच्याचबरोबर ज्या काही गोष्टी आता होत चाललेल्या आहेत, जसं मंत्री जे एव्हिएशनचे मंत्री आहेत त्यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचं VSR बरोबर मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी दिसतात. आता तरी मैत्रीच त्या ठिकाणी वाटते. मग अशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळणार आहे का इन्व्हेस्टिगेशनबद्दल. आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन चालली, म्हणजे CIDचा अजूनपर्यंत रिपोर्ट आला नाही, प्रिलिमिनरी रिपोर्ट आत्तापर्यंत यायला पाहिजे तो अजूनपर्यंत मिळाला नाही. मग का उशीर लावला जातो. आणि हे करत असताना मालकच अमेरिकेत जाऊन जर बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे. आणि आम्ही कुठून कशी माहिती काढली, आम्ही पण आमचे सोर्सेस त्या ठिकाणी ठेवलेत. आमच्याकडे पण ज्या माहिती आहेत त्यासुद्धा आम्ही काय आमच्याच घरी नाही तर ऑफिसमध्ये ठेवतो असं नाही, आम्ही 4-5 लोकांकडे त्या ठिकाणी ठेवत असतो. आणि माझ्याबरोबर जी टीम करते त्यांनासुद्धा माहीत नाही की आम्ही ते कुठे ठेवत असतो. आणि फक्त ही अर्धवट आत्तापर्यंत आलेली ही अर्धी माहिती आहे. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे जी डिटेलमध्ये आहे. ती माहिती उद्या परवा आम्ही आणू शकतो. फक्त आमची इच्छा आहे की आम्ही एवढं प्रेझेंटेशन केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनसुद्धा तेवढंच खोलात त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करतं मला माहीत नाही, पण लोकांनी आपापल्या लेवलला इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याच्याचबरोबर काही तज्ज्ञांनी सुरू केलेलं, मराठी मीडियालीसुद्धा आणि हिंदी मीडियालीसुद्धा याच्यामध्ये खूप मनापासून लक्ष घातलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. शंभर टक्के CBI घ्यायची असेल तर घ्या. CID घेतलीच आहे ती ठीक आहे. त्याच्याबरोबर DGCAची आहे, त्यांची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या 2 एजन्स्या तुम्ही घ्याव्यात. आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी नाही तर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा. त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही तर त्यांचा घेता आला असता, पण देशाचे विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या. त्याच्याचबरोबर काही माजी चांगले अधिकारी तुम्ही घ्या, माजी जजेस तुम्ही घ्या, अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. आणि ह्या कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी. पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. VSRला पाठबळ दिलं जातं. जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून VSRला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या कुटुंब, त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते, दादा जर आज असले असते, दादा म्हणले असते राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता ही VSR बंद करा, ही दादाची धमक होती. ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे.
एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोकं जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे. उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत. उद्या जाऊन आपण बघणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. नाही, कोण आहे नाही आहे माहीत नाही, पण एक आहे, का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही, पण माझा विरोध करतायत, मला ट्रोल करतायत, याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे. त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीचे पराक्रम करतायत, डोकं न वापरता का आदेशाने मला माहीत नाही, त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे, कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत. तू कशाला विमानाला गेला होता? थोडी मला माहीत होतं की ते विमान कसं आहे आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना. त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय म्हणजे बिना मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत. पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत, ऑफिशियल ट्रोलर आहेत. आणि त्याच्याचबरोबर त्या व्यक्तीने 2 दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळालं, ती 2 जणांकडे आहे, ते मला देत नाहीत पण ते देतील, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल, अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती. खरंच मग काय ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. तर बघा, अकाउंटेबिलिटी ऑफिसर आणि एक सेफ्टी ऑफिसर असतो. दळवी कदाचित अकाउंटेबिलिटी ऑफिसर असतील महाराष्ट्र सरकारचे. महाराष्ट्राकडे जी कुठली विमानं नाही ते हेलिकॉप्टर असतील त्या NOCPचे, म्हणजे ते NOCPचं लायसन्स असतं. आणि मिश्रा हे सेफ्टी ऑफिसर असतील. विषय एवढाच आहे की पूर्वीचे जे कर्णिक नावाचे अधिकारी होते ते स्वतः VIP मुवमेंट जेव्हा व्हायचं ते विमान बघण्यासाठी, टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघण्यासाठी ते स्वतः तिथं जायचे. पण हे 2 महाशय दळवी आणि ते जे कुठले दुसरे मिश्रा म्हणून आहेत, हे ऑफिसमध्येच बसून राहतात. तो जो ॲरोचा आणि दुसऱ्या कंपनीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर हे आहेत आणि त्या ग्रुपवर तो पवार नावाचा जो कोणी हँडलर आहे ॲरोचा, तो जर टाकत असेल की विजिबिलिटी ओके, तर या 2 महाशयांची जबाबदारी होती बाबांनो चेक करायची, ATCला फोन करायची, अरे VIP ट्रॅव्हल करणारे खरंच विजिबिलिटी आहे का नाही आहे, हे मात्र झोपले राहिले. मग तुम्ही पदावर असाल, तुम्ही सरकारचा या लोकांच्या कष्टाचा टॅक्सचा पैसा घेऊन तुमचं घर चालवत असाल, तर या विषयासाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे, ॲरोला जबाबदार धरलं पाहिजे, VSRला जबाबदार धरलं पाहिजे आणि जे काही सिंग वगैरे हे जे काही नावं मी सांगितलेले त्या सगळ्यांना जबाबदार धरण्याची जरूरत आहे. नाही, मला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही आहे हे मला माहीत नाही. मी फक्त म्हणतोय की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी. आता राजकीय दृष्टिकोनातून जर, कारण शेवटी लोक मला विचारतात की जर राजकीय अँगल असेल तर तो कुठला, त्याला 2च अँगल असू शकतात. एक अँगल की NDA बरोबर आम्ही सर्वजण गेलो तो एक कुठला तरी गट दुखावणार आहे, आणि जर आम्ही NDA बरोबर न राहता 10 NDAतून बाहेर आले आणि रस्त्याची लढाई लोकांबरोबर राहून ते लढले तर एक दुसरा गट त्याच्यामध्ये दुखावणार आहे. या 2 सिनारिओ नाहीतर या 2 संभावनापैकी एक कुठली तरी संभावना राजकीय दृष्टिकोनातून असू शकते असं माझं मत आहे.
नाही आलं तर आम्ही काय सोडणार आहे का? आम्ही कुठून ना कुठेतरी माहिती त्या ठिकाणी काढू ना. आणि शेवटी काय आहे की अधिकारी काय सगळेच खराब असतात नाही ना, असं नाही ना. काही चांगले अधिकारी आहेत, चांगले पत्रकार आहेत, काही माजी अधिकारी त्या कंपनीमध्ये काम केलेले पायलट आहेत ते चांगले आहेत, ते त्या ठिकाणी स्वतः इन्व्हेस्टिगेशनला तिथं लागलेले आहेत. त्यामुळे माहिती बाहेर येणार आहे. 100% घेतला पाहिजे. का? कारण विषय एवढाच आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये काय केलं असं मी म्हणणार नाही, पण VSRला पाठबळ देण्याचं नाही तर VSRला सेफ करण्याचं काम ते करतायत का असा प्रश्न मला पडतोय. कारण रोहित सिंगच्या लग्नामध्ये त्यांच्याच पक्षातलं एक प्रमुख नेता हा लग्नाला त्या ठिकाणी गेला होता. आणि मग अशा पद्धतीने तिथं जर VSRचं तुमचं पारंपरिक संबंध असतील का आर्थिक असतील हे मला सांगता येणार नाही. जर तसे संबंध तुमच्या पक्षप्रमुखाचे नाही तर पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचे असतील तर मग तुम्ही VSRला वाचवणारच ना. तुम्ही VSRला त्या इन्व्हेस्टरच्या अँगलनी वाचवणार, मैत्रीपोटी वाचवणार, कोणाचं अजून काय असेल नाही तर हे अधिकारी जे DGC सगळे अडचणीत येतील. कारण का VK सिंग काय बोलला असेल की तू आम्हाला अडचणीत आण, मी तुझं बघतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की VK सिंगली ब्लॅकमेल केला असावा अधिकाऱ्यांना की तुमची सगळी मी चुका हे बाहेर काढतो, तुम्ही नोकरी राहणार नाही, माझं जे होईल ते होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळेच लोक इन्वॉल्ड आहेत आणि हे सगळे इन्वॉल्ड असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ शकत नाही. त्यामुळे TDPकडे हे खातं एव्हिएशन आहे आणि त्यांचं कुठं ना कुठंतरी एक रिलेशन या VK सिंग बरोबर आहे. म्हणून असं आम्हाला वाटतं की त्यांनी तिथं राजीनामा नैतिक लेवलला घ्यावा, दुसरं कुठलंही पद घ्यावं पण या पदावरनं तरी ते निघावेत, या पदावर ते नसावेत आणि TDPचं कुणीच या पदावर नसावं असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पार्थ आणि जय बरोबर 13 दिवसात मी बोललो. 13 दिवस झाल्यापासून आजपर्यंत अजूनपर्यंत आम्ही बोललेलो नाही. त्याच्याचबरोबर काकींबरोबर पण या बाबतीतली थोडी चर्चा झाली होती 13 दिवसामध्ये की मला अशी शंका आहे, मी प्रेझेंटेशन करण्याचा विचार त्या ठिकाणी करतोय. पार्थबरोबर चर्चा झाली होती पण त्यानंतर मी कोणाचंच काही परवानगी घेत नसतो. जे वाटतं ते त्या ठिकाणी मी मांडत असतो. त्यामुळे मी कोणाचीही परवानगी घेतली नाही. पण त्यांच्या कानावर नक्कीच ह्या गोष्टी असाव्यात आणि त्यांना पार्थ आणि मुलांना आणि काकी त्या मानसिकतेत नव्हते. ते फार मानसिक दृष्टिकोनातून डिस्टर्ब त्या ठिकाणी होत्या. मुलंही डिस्टर्ब तशी होतीच पण पार्थला आणि जयला शंका नक्कीच आहे असं त्यांच्या हावभावातून आणि चर्चेतून मला जाणवतं. एक तुम्ही समजून घ्या की काकींच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या राजकारणी नाही आहेत. आता त्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह लेवलला आलेल्या त्या समाजकारणी आहेत. आणि पार्थ आणि जय ठीक आहे, पार्थ एकदा इलेक्शनला उभा राहिला असेल पण ते झाल्यानंतर तो तसा ॲक्टिव्ह राजकारणामध्ये नाही आहे. त्यामुळे राजकारण काय असतं हे त्यांना समजायला वेळ त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मग जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा आपण साहजिकच आहेत आपल्या पक्षामध्ये जे अनुभवी नेते आहेत ज्यांनी दादांबरोबर त्या ठिकाणी काम केलं आहे राजकीय निर्णयासाठी, जसं शपथविधी घेण्यासाठी मग अजून काय करायचं ह्याच्यासाठी आपण त्या पक्षातले राजकीय नेत्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हे तिघं आज राजकीय त्यांच्या पक्षातले जे प्रमुख मोठे नेते आहेत त्यांच्यावर राजकीय भूमिकेसाठी अवलंबून आहेत. त्यामुळे ते परिवार म्हणून राजकारण करतात असं मला वाटत नाही. पण ज्या काही घटना घडल्यात त्यांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना थोडंसं राजकारणाचं जरा जास्त पडलं का काय अशी शंका लोकांना नक्कीच निर्माण त्या ठिकाणी होते. एक तर मी फ्रान्सची खरं तर काल फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी आले होते तेव्हाच आम्ही हा मुद्दा घ्यायला होता. आधी घेतला आहे आम्ही. फ्रान्सची एक चांगली एजन्सी आहे, UKची एक चांगली एजन्सी आहे आणि अमेरिकेची एक चांगली एजन्सी. या 3 एजन्सीकडनं आपल्याला हे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली टेक्निकल लेवलला आणि सायंटिफिक लेवलला हे आपल्याला करता येईल. घ्या ना, पण AIBने जर अशा फॉरेन एजन्सी घेतल्या तर DGSA मधले अर्धे अधिकारी निघून जातील आणि बरेच काही लोक अडचणीत येतील. तेवढी हिंमत आणि तेवढी ताकद या एजन्सीकडे आहे का बघावं लागेल.